कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6चा खेळ दिवसेंदिवस चांगलाच रंगात येतोय. सदस्यांमधली स्पर्धा कधी कधी टोकाला जाताना दिसतीये. या सगळ्यात प्रेक्षकांचं विशेष लक्ष असतं ते म्हणजे वीकेंडला घरातून कोणता स्पर्धक बाहेर जातो त्याकडे. सोनाली, ओमकार, आयुष, करण, प्राजक्ता, रुचिता, रोशन, सचिन हे सदस्य आत्तापर्यंत घरातून बाहेर पडलेत. घराबाहेर पडल्यावर हे स्पर्धक ज्या मुलाखती देतात त्यातून घरातील इतर काही सदस्यांचा गेम लक्षात येतोय. पण गेल्या काही आठवड्यापासून घराबाहेर पडलेले स्पर्धक तन्वी कोलतेला टार्गेट करताना दिसतायत. तन्वीचं घरातील वागणं अतिशय घाणेरडं आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया स्पर्धक देताना दिसतात. करण सोनावणेपासून अशा स्टेटमेंटची सुरुवात झालेली निदर्शनास आली. मला जे वाटतंय की जो आवाज ॲक्च्युली त्रास देतोय घरात तो आहे तन्वी कोलते. पण ऑफकोर्स मला बाहेरून कळून येते की ती स्ट्रॉंग कंटेंडर आहे. ती का आहे ते पण मला आत्ता कळतंय की ती मुद्द्यांवर बोलते, पण मुद्द्यांवरून भरकटते. तिचं डिक्शन चांगलं आहे. ती वन साईड गेल्यामुळे असं लोकांना वाटतंय की अरे ही वन मॅन आर्मी झाली आणि बाकी पूर्ण घरीच्या ऑपोजिट गेलेलं आहे. बट हे ती घडवून आणते मुद्दामून, जे लोकांना नाही दिसत आहे, जे आम्हाला दिसतंय 24 तासात. त्यानंतर रुचिता, प्राजक्ता यांनी सुद्धा तिच्या खेळाबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. मला तन्वीचा गेम हा डे 1 पासून कळला होता की ती कसं ना कसं तिला माहीत होतं की माझा ॲग्रेसिव्ह नेचर आहे, ॲग्रेसिव्ह होऊन जातं मी टास्कमध्ये, आणि तिला पाहिजे होतं की मी कुठेतरी हातापायी करावी, धक्काबुक्की करावी आणि मी शोच्या बाहेर जावी. सो ती प्रत्येक भांडणात त्यांनी एक नवीन स्ट्रॅटेजी काढली होती की रुचिताच्या इतक्या जवळ जायचं की ती पर्सनल स्पेसमध्ये येते म्हणून धक्काबिक्का बसेल आणि शोच्या बाहेर जाईल. आणि शोमध्ये आता हे ऑफकोर्स हे तर टेलिकास्ट नाही झाले, पण शोमध्ये सगळ्यांना माहिती होतं की मला स्मोकिंगशी खूप प्रॉब्लेम आहे, मला स्मोकिंगचा वास सहन नाही होत. तन्वी प्रत्येक भांडणाच्या आधी स्मोक करून यायची आणि ती इथे यायची आणि ते मला सहन नव्हतं. मे बी ती मला इन्स्टिगेट करत होती, पोक करत होती की मी तिला धक्का मारेल, आणि मी त्या ह्याच्यात बोलले होते की खरकाटी असतो लांब हो, कारण की मला तो स्मोकचा वास येत होता कंटिन्यू. त्या वासामुळे मी ते बोलले होते. पण ते इतक्या वेगळ्या डिरेक्शनला घेऊन गेले, मी ते कधीच मेंटच नव्हतं केलं. तन्वी तर नेहमीच माझ्या अगेन्स्टच राहिली आहे आणि नावच ठेवत राहिली आहे. ती मला साखर गोळी म्हणत होती, पण ती ऑब्व्हियसली तुम्हाला 1च तास दाखवलं जातं शो, त्याच्या मागे ती मला काय काय वेगळं बोलली आणि वेगळं ॲक्ट केलं हे मलाच माहीत आहे की अगं हा गेम आहे, तू माझ्या प्रेमातच पडशील असं वगैरे असं म्हणायचं, पण मग गेममध्ये येऊन वेगळं म्हणायचं. घरामधल्या स्पर्धकांचं मत अशा प्रकारचं असताना सोशल मीडियावर प्रेक्षक तिला सपोर्ट करताना दिसतायत. आता तन्वीचं घरातलं वागणं खरंच वाईट आहे की तिला टार्गेट केलं जातंय, याचं उत्तर कदाचित ती घराबाहेर आल्यावरच समोर येईल. यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.